महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी धुळे महानगरपालिकेच्या वतीने मात्र महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर आता धुळे महानगरपालिकेच्या या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहामध्ये नागरिकांसाठी या ठिकाणी प्रारूप मतदार यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आज ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या मतदार याद्या आहेत आणि मतदार याद्या तपासण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आलेले आहेत, महिला वर्ग आलेले आहे, राजकीय जे काही संबंधित लोक आहेत हे या ठिकाणी आपले नाव आहेत की या ठिकाणी त्यासाठी आलेले आहेत। आणि या ठिकाणी प्रारूप मतदार यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे 27 तारखेपर्यंत या याद्यांवर आक्षेप घेण्यात येणार आहे आणि अंतिम यादी ही 5 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीला मोठं महत्व आहे। या ठिकाणी जवळपास 74 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। 19 प्रभागातून हे सर्व 4 प्रमाणे नगरसेवक निवडून द्यायचे आहेत। त्या निमित्ताने ते महापालिका सज्ज झालेली आहे आणि महापालिकेने आता ही प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे। त्यानंतर हरकतीसाठी 27 नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महापालिका प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले दिसत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।